आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून हिवाळ्याच्या दिवसात अनेक जण मेथीचे आणि डिंकाचे लाडू बनवतात। मात्र झाडांपासून डिंक मिळविण्यासाठी घोसला तालुक्यातील सोयगाव परिसरात जंगलातील झाडे तोडली जातात। त्यामुळे ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। हिवाळ्यातील दिवसात सुक्यामेव्याचे लाडू करताना त्यामध्ये पौष्टिक आणि आरोग्यदायी म्हणून डिंकाचा वापर केला जातो। डिंक मिळवणे अवघड काम ठरू लागले। यावर काही जणांनी उपाय शोधून काढला असून पारंपरिक पद्धतीने झाडाला कुऱ्हाडीने घाव करून त्यात रासायनिक इंजेक्शन देऊन कमी कालावधीत अधिक डिंक मिळवण्याचं तंत्र विकसित केल्याने डिंक उत्पादक मोठ्या प्रमाणात वाढलेत। अधिकचा डिंक मिळवण्यासाठी झाडाला देण्यात येत असलेले रासायनिक इंजेक्शन झाडामध्ये सोडले जाते। ते इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या 2 ते 3 दिवसातच खाच मारलेल्या ठिकाणी डिंकाचे लोटस बाहेर पडू लागतात। असा काढलेला डिंक खाल्ल्याने मानवी आरोग्याला अपायकारक ठरू शकते। तर एकाच झाडावर वारंवार अशाच पद्धतीने खाचा पाडून इंजेक्शन दिले गेल्याने झाडे कमकुवत होऊन ते लवकरच नामशेष होत असल्याचं पर्यावरण प्रेमींनी सांगितलंय।